थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये आज सकाळी पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात झाला। वेण्णा लेक ते महाबळेश्वर शहरादरम्यान असलेल्या छत्रपती प्रतापसिंह गार्डनजवळ वळणाचा अंदाज न आल्याने नांदेड येथील पर्यटकांची मारुती फ्रॉक्स गाडी रस्त्यावरून खाली कोसळली। या अपघातात गाडीचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने गाडीतील 4ही युवक सुरक्षित आहेत। नांदेड येथील 4 युवक मारुती फ्रॉक्स गाडीने महाबळेश्वर पर्यटनासाठी आले होते। आज सकाळी 10च्या सुमारास वेण्णा लेककडून शहराकडे जात असताना प्रतापसिंह गार्डनजवळील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला। ज्या ठिकाणी वेण्णा लेकच्या नौका विहाराचे विहंगम दृश्य दिसते त्याच धोकादायक वळणावर हा अपघात घडला। वेग आणि वळणाचा अंदाज न आल्याने गाडी थेट रस्त्याखालील भागात कोसळली। सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही। प्रशासनाची तत्परता घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मदत कार्य सुरू केले। महाबळेश्वर प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे दरीत अडकलेली गाडी बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।